अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशन पुणे यांची जी ग्रंथ पुस्तकं वाचनाला सुरुवात करतो आहोत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादांनी लिखित जयांचे केल्या स्मरण हे पुस्तक वाचनास घेतले आहे. आता काल आपण मध्यम अधिकारी बेडकासारखे वगैरे सगळं पाहिलं. आज स्मरण कुणाचे करायचे? जयांचे केल्या स्मरण म्हणजे कोणाचे स्मरण हे या ओवीतच माऊलींनी स्पष्ट केले आहे. जयांचे म्हणजे तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. या श्री गुरूंच्या श्रीचरणांचे स्मरण, हे स्मरण जर घडले तर होय सकळ विद्यांचे अधिकरण असे आहे. श्री गुरु कोणाला म्हणावे हे जर आपल्याला कळले तर श्रीचरणांचा अर्थ आपल्या लक्षात येईल. म्हणून जयांचे केले या स्मरण या ओवीतील पहिले पद जयांचे याचा आपण विचार करू. जयांचे म्हणजे कुणाचे तर श्री गुरूंच्या श्रीचरणांचे. श्री गुरु कोणाला म्हणायचे? संत साहित्यामध्ये 3 प्रकारचे शब्द दिसून येतात: गुरु, श्रीगुरु आणि सद्गुरु. यांचा संतांनी विशेष अर्थ लावला आहे आणि या अर्थाचे शब्द त्यांनी अभंगांमधून वापरलेले आहेत. ते गुरु कोणाला म्हणतात तर एखाद्या विषयाचे ज्ञान जो देतो तो गुरु. मग तो विषय व्यावहारिक का असेना, समजा इथे येताना मी वाटेत कुणाला श्री वामन निवास कुठे आहे म्हणून विचारले आणि त्याने मला रस्ता दाखविला तर तो गुरु झाला. व्यावहारिक का होईना त्याच्याकडून मार्गदर्शन लाभले. श्री गुरु कोणाला म्हणायचे? ही गुरूंपेक्षा उच्च श्रेणी आहे. श्री नामशक्ती, शक्तियुक्त ज्ञान जे देतात ते श्री गुरु. या श्री गुरूंमध्येही 2 भेद आहेत. एक प्रकार असा आहे की जे स्वतः जाणते असून दुसऱ्याला दिग्दर्शन करू शकतात पण अनुभव देऊ शकत नाहीत, कारण त्यांना ती युक्ती अवगत नसते. आणि दुसरा प्रकार असा आहे की जे स्वतः जाणते आहेत, मार्गदर्शन करू शकतात आणि अनुभव व युक्ती देखील देऊ शकतात. असे हे श्री गुरु संतांना अभिप्रेत आहेत. जे स्वतः जाणते आहेत आणि दाविते आहेत ते दुर्मिळ. माऊलींनी यासाठी मुद्दाम एका अभंगामध्ये म्हटले आहे की जाणता दाविता विरला एक. श्री गुरु कोण? असे जाणते आणि दावितेही असणारे विरळ आहेत. याकरता त्यांनी एक उदाहरण दिले आहे. जसे लोखंडाला परीस लावला तर त्याचे सोने होते, पण हे सोने जर लोखंडाला लावले तर त्या दुसऱ्या लोखंडाचे ते सोन्यात रूपांतर करू शकत नाही, कारण त्या सोन्याला परिसत्व नसते. त्याचप्रमाणे पहिल्या प्रकारचे श्री गुरु स्वतः कृतार्थ झालेले आहेत, दुसऱ्याला दिग्दर्शन करू शकतात पण अनुभव देऊ शकत नाहीत. आणि दुसरा प्रकार वर्णन करताना माऊली फार सुंदर दृष्टांत देतात. दीपे दीपू लाविला तैसा परिध्वंग झाला. दिव्याने दिवा लावला आणि त्या लागलेल्या दिव्याने आणखी पुढचा दिवा लावला. तसे दुसऱ्या प्रकारचे श्रीगुरु स्वतः जाणते आहेत, त्यांनी ते तत्व जाणून घेतले आहे आणि दावितेही आहेत. दुसऱ्याला अनुभव आणून देऊ शकतात. असे ते श्री नाम शक्तियुक्त गुरु, ते श्री गुरु. त्याच्या पुढच्या पायरीला माऊलींनी सद्गुरू म्हटले आहे. आपण स्थूल मानाने सद्गुरू हा शब्द सगळीकडे वापरतो, पण सद्गुरू या शब्दाचा विशेष अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. सद्गुरू ही भगवती शक्ती आहे. आपल्या संप्रदायामध्ये या शक्तीलाच आपण सद्गुरू म्हणतो. वास्तविक पाहता बाह्यांगाने देहाला आपण सद्गुरू म्हणतो का? ही जी भगवती शक्ती आहे तीच सद्गुरू आहे आणि ते श्री गुरु या देहात असतानाच सद्गुरू स्वरूप शक्ती स्वरूप होऊन ती परंपरा सुरू होते.
एकाच तत्वाची क्रीडा. यामधील गमतीशीर गोष्ट अशी आहे की जे सद्गुरू तत्व आहे तेच शिष्य रूपाने क्रीडा करते. तेच तत्व पुन्हा गुरु स्वरूप होऊन कार्यरत होते. बोध कार्याचे तसेच दीक्षादान समयी हे तत्व श्री गुरूंबद्दल म्हणून कार्य करते व त्यानंतर आत्मस्वरूपात लीन होण्याच्या वेळेस तेच शिष्यरूपात कार्यरत होते. अशा तऱ्हेने एकाच सद्गुरु तत्वाचे दोन प्रकार होतात. माऊलींनी अमृतानुभवात सांगितल्याप्रमाणे शिष्य आणि गुरु या दोन्हींचा अर्थ श्री गुरूंची परी होतो. शिष्य श्री गुरु आणि सद्गुरू समानार्थी असून एकाच तत्वाचे विविध भाग आहेत. त्यामधील भिन्नत्व हे केवळ लीलेसाठी आहे. वास्तविक तत्वता ते भिन्नत्वही नाही. सद्गुरू श्री दत्तात्रेयांपासून श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, त्यानंतर सद्गुरू योगीराज गुळवणी महाराज अशी आपली ही परंपरा आहे. ती देखील सद्गुरू श्री दत्तात्रेयांपासूनच आलेली आहे. ही खूबी बऱ्याच लोकांना माहीत असावी. माऊलींनी जरी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, मच्छेंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छेंद्र तयाचा आणि क्षीरसिंधू परिसरी असे म्हणून आदिनाथांपासून परंपरा सांगितली असली तरी त्यामध्ये एक मेख अशी आहे की या आदिनाथांपासून मच्छेंद्रनाथांना बोध झाला, परंतु मच्छेंद्रनाथांना शापामुळे त्यांचे विस्मरण झाले आणि त्यांना उशाप असा मिळाला की त्यांनी गिरनार पर्वतावर भगवान श्री दत्तात्रेयांकडून दीक्षा घ्यावी व पुढे कार्य करावे. अशा तऱ्हेने मच्छेंद्रनाथांना भगवान श्री दत्तात्रेयांकडून शक्तिपात दीक्षा झाली होती. तेव्हा ही माऊलींची परंपरा देखील दत्त परंपराच आहे. म्हणून त्यांनी या परंपरेच्या आदिगुरूंचे वर्णन करताना म्हटले आहे की पैल मेरूच्या शिखरी, पैल मेरूच्या शिखरी, एक योगी निराहारी, एक योगी निराहारी, ज्ञान देवाचे अंतरी, ज्ञान देवाचे अंतरी, दत्तात्रेय योगिया. म्हणून या परंपरेचा विस्तार सांगताना अशी एक म्हण आहे की मूळ कीज शंकरू श्री दत्तात्रेय जगद्गुरु. या आदिनाथापासून निघालेला जो संप्रदाय आहे तो भगवान दत्तात्रेयांनी वेळोवेळी वाढवलेला आहे. येथेही तेच सद्गुरु तत्व कार्यरत होऊन हा संप्रदाय चालविते. थोरले महाराज परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, श्री परमपूज्य गुळवणी महाराज हे देखील भगवान दत्तात्रेयांचेच अंश. खरे तर ते देहात असतानाच सद्गुरू स्वरूप झालेले होते. त्यांच्याच रूपाने त्यांनी कार्यविस्तार केला. देहात असताना हे श्री गुरु व देहत्याग पश्चात पूर्ण शक्ती स्वरूप म्हणून सद्गुरू. जयांचे केलिया स्मरण. या मार्गात करायचे फक्त स्मरण. जयांचे म्हणजे या श्री गुरूंचे स्मरण करायचे आहे. त्यांचे स्मरण कशासाठी करायचे आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे. माऊली 6व्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगतात की या शक्तिपात योगामध्ये करायचा जर कोणता भाग असेल तर तो फक्त स्मरणाचा आहे. हे स्मरण महत्त्वाचे आहे. बाकी सर्व काही पुढचे आपोआप होणारे आहे. त्यात करण्याचा भाग नाही. म्हणून माऊलींनी स्पष्ट नमूद करून ठेवले आहे की मग तेथ आपण
एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे. केवळ सद्गुरु स्मरण करायचे आणि पुढचा भाग सगळा अनुभवी जे म्हणजे अनुभवायचा आहे. म्हणून असे स्मरण फक्त करायचा भाग आहे. जयांचे केलिया स्मरण. या श्री गुरु स्मरणात एक खुबी आहे. हे स्मरण वरवर वाटते तेवढे सोपे नाही. हे स्मरण जर साध्य झाले तर सर्व काही साधले, अन्यथा नाही. एक साधे तप सगवे. माऊली पण म्हणतात की तेच स्मरतेनी आदरे. या स्मरणासाठी प्रथम आदर उत्पन्न व्हावा लागतो व हा आदर उत्पन्न होण्यासाठी आधी अहंकार नष्ट व्हावा लागतो. जिथे अहंकाराचे साम्राज्य आहे तिथे आदर वसत नाही, आणि जिथे आदर नाही तिथे स्मरण नाही, व जिथे स्मरण नाही त्या ठिकाणी अनुभव असूच शकत नाही. अशी ही साखळी आहे. अहंकार हा फार दूर ठेवावा लागतो. त्याकरता साधना आहे. साधना करता करता तुमचा अहंकार कमी झाला की मग आदर काय ते कळेल. आदरामुळेच पुढे स्मरणही कळेल. एरवी सर्व शब्दज्ञान आहे. शब्दज्ञान हे फसवणूक करणारे असते. या ज्ञानामुळे कळेल पण वळणार नाही. या ज्ञानाने फसवता येते. शब्दज्ञानाचा खेळ व मुल्ला. मुल्ला नसिरुद्दीन एक मोठी विभूती होऊन गेली. याची एक हकीकत सांगतात. शस्त्रज्ञानाने कशी फसवणूक करता येते ते पहा. शब्दज्ञानाने कशी फसवणूक करता येते ते पहा. मुल्लाचा एक शेजारी होता फाजल. हा फाजल नेहमी दुसऱ्यांचा द्वेष करीत असे. म्हणून मुल्लाने एके दिवशी त्याला चांगली अद्दल घडवायचे ठरविले. तो मुद्दाम पहाटे उठून नमाज पढण्यासाठी अंगणात बसला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे परवरदिगार, माझ्या दारिद्र्याबद्दल तुला काय सांगू. तू जर मला 100 सुवर्ण मुद्रा दिल्यास तर मी तुझा अत्यंत ऋणी होईल आणि पुन्हा तुझ्याकडे काहीही मागणार नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मुद्रा मोजून 100च हव्यात. त्या फाजलने हे बोलणे ऐकले आणि तो ऐकतोय हे लक्षात आल्यावर मुल्ला मुद्दामच मोठ्या आवाजात पुढे म्हणाला, हा, 100 पेक्षा एक जरी मुद्रा कमी असली तरी हे परवरदिगार, मी ती थैली घेणार नाही, परत ठेवून देईन. फाजलला वाटले, बरे आहे, हा नेहमी स्वतःचे प्रामाणिकपणाची शेखी मिळतो. याची खोड मोडायची चांगली संधी चालून आली आहे. म्हणून त्याने दुसऱ्याच दिवशी पहाटे मुल्लाच्या अंगणात झाडाखाली एक थैली ठेवली. दुसऱ्या दिवशी पण मुल्लाने तशीच प्रार्थना केली व परत जात असताना त्यांचे त्या थैलीवर लक्ष गेले. त्याला ते अपेक्षित होतेच. त्याने थैली उघडून पाहिली. त्यात 99 मुद्रा होत्या. खरे तर त्याने ती थैली परत ठेवायला हवी होती, पण तो म्हणाला, हे अल्ला, मी तुला बजावून सांगितले होते तरी तू एक मुद्रा कमीच दिलीस. ठीक आहे, आता मी घेतो, पण लक्षात ठेव, जी एक मुद्रा यात कमी आहे तेवढी मात्र मला आठवणीने पोचव. असे म्हणून तो ती थैली घेऊन घरात आला. इकडे फाजल हे सर्व ऐकत होताच. तो मुल्लाजवळ जाऊन म्हणाला, तू महादांभिक आहेस. काल आणि आजही तू म्हणाला होतास की 100 पेक्षा एक जरी मुद्रा कमी असली तरी तू ती थैली घेणार नाहीस, परत ठेवून देशील. मग आता का घेतलीस ती थैली. मुल्ला म्हणाला, असे होते कधी कधी. अल्ला काही मला देणार नाही असे नाही. आज ना उद्या तो कधीतरी मला ती राहिलेली मुद्रा देईलच. शिवाय माझा त्याच्याबरोबर काही करार थोडाच होता. अल्लाने माझे ऐकले हेच खूप झाले. यावर फाजल म्हणाला, ते काही नाही, आत्ताच्या आत्ता तुला माझ्याबरोबर काजीकडे यावे लागेल. तुझी परीक्षा बघण्यासाठी मीच त्या मुद्रा ठेवल्या होत्या. त्या मला परत दे, नाहीतर काजीकडे चल. मुल्ला म्हणाला, मी येणार नाही. याची 2 कारणे आहेत. एक तर
गेले 2-3 दिवस माझी तब्येत ठीक नाही. मला चालवत पण नाही आणि दुसरे म्हणजे मला अंगात घालायला धड कपडे देखील नाहीत. फाजलने विचार केला की याला आपला अंगरखा द्यावा आणि घेऊन जावे बरोबर काझीकडे. एकदा कसे तरी त्याला तुरुंगात टाकले की झाले. तो म्हणाला, "असं करा, मी तुम्हाला माझा अंगरखा देतो. बघा बसायला घोडे देतो, पण काझीकडे चला." "बरे आहे," मुल्ला म्हणाला. "आता तू म्हणतोच आहे, तर तुझे मन कसे मोडावे?" आणि आणि मुलाने त्याचा अंगरखा घातला व त्याच्या घोड्यावर बसून काझीकडे गेला. फाजल काझीला म्हणाला, "हा इतका दांभिक आहे की याने ओरडून अल्लाला सांगितलेले मी ऐकले की 100 पेक्षा एक जरी मुद्रा कमी असली तर हा ती थैली घेणार नव्हता, परत ठेवणार होता. आणि हा चक्क त्या मुद्रा असूनही घेऊन गेला. त्या माझ्याच असून परत यायचे नाव नाही." यावर काझीने मुल्लाला विचारले, "काय हे खरं आहे का?" मुल्ला म्हणाला, "अहो, तुम्ही याचे काय ऐकताय? याच्या डोक्यावर सध्या परिणाम झालेला आहे." असे ओरडून देवाला सांगितले की देव कधी पैसे देतो का? तेही अंगणात आणून टाकतो का आणून? आणि समजा अशा तऱ्हेने देवाने पैसे टाकले तरी फाजलला काय हक्क आहे ते त्याचे आहेत असे म्हणण्याचा? उद्या हा म्हणेल की मी घातलेला अंगरखाही त्याचा आहे. फाजल लगेच उद्गारला, "अहो, तो अंगरखा माझाच आहे. माझाच घालून आलाय तो हा मुल्ला." मुल्ला म्हणाला, "पाहिलं, मी म्हणत नव्हतो का की थोड्या